जिवंत लोकशाही कशाला म्हणतात माहिती आहे? हे बघा, ही आहे जिवंत लोकशाही. अमेरिकेमध्ये आजपर्यंतच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा प्रोटेस्ट परवाच्या दिवशी झाला. अमेरिकेमध्ये हे झालेलं आंदोलन त्याचं नाव आहे नो किंग्स आंदोलन. एकीकडे अमेरिकेतला ट्रम्प हा भारतातल्या काही अंधभक्तांना आपला देव जरी वाटत असला तरी अमेरिकेतलेच लोक ह्या ट्रम्पच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेले आहे. जिवंत लोकशाहीचं हे अत्युच्च उदाहरण आहे असं आपण का म्हणतोय माहिती आहे? कारण ह्या लोकांना हे कळलेलं आहे जे ट्रम्प करतोय ते चुकीचे, आणि कळल्याच्या नंतर ते तेव्हाच त्याच्या विरोधात प्रोटेस्ट करत आहे. ट्रम्प जिंकून येऊन 3 महिनेसुद्धा झाले नव्हते तेव्हा पण अमेरिकेतले लोक आत्ता ऑक्टोबरमध्ये असेच रस्त्यावर उतरले होते. आणि आता काल कशासाठी उतरले माहिती आहे? या अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणवर जे युद्ध लादलं त्या युद्धामध्ये किती लोक बळी गेले याचे मी तुम्हाला आज आकडेच दाखवणार आहे. किती लोकांचं कसं नुकसान झालं हे पण सांगणार आहे. कारण आपल्याकडे त्या बातम्या तशा येत नाही आहेत. ते घडतंय तिकडे. ते ज्या लोकांना सहन करावं लागत आहे त्या लोकांचं म्हणणं काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. अमेरिकेतले हे लोक ट्रम्पच्या विरोधात ते म्हणत आहेत, इन अमेरिका देर आर नो किंग्स, वी आर डेमोक्रेसी. लोकशाही राज्य आहो आम्ही आणि आमच्याकडे राजा नसतो. राजा म्हणजे काय? की कोणीतरी एक व्यक्ती जो सांगेल की असं असं करायचं तर सगळेजण तसं, म्हणजे राजासारखं डिक्टेट करायचं, आदेश द्यायचे आणि मग ते सगळ्यांनी पाळायचे, हे नाही चालणार. इथल्या लोकांना काय पाहिजे, इथल्या लोकांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घ्या. हे म्हणणारा हा देश. आपण शिकलं पाहिजे की काय पद्धतीने सत्तेला प्रश्न विचारायचे असतात. अमेरिकेमध्ये हे जवळपास 3,300 जागी, विचार करा, 3,300 जागी लाखो लोक, मिलियन्स, 8 ते 9 मिलियन म्हणत आहेत, म्हणजे 80 ते 90 लाख लोक. अमेरिकेच्या लोकसंख्येच्या 20% लोक रस्त्यावर आले. विचार करा, 20% लोक लोकसंख्येच्या. काय म्हणणं काय आहे त्यांचं? हे आंदोलन जे तुम्ही चाललं, हे युद्ध जे चालवलेलं आहे, जे तुम्ही जगाला सांगत आहे की आम्ही दहशतवाद संपवतोय, काही नाही आहे. त्यांना कळलं आहे, अमेरिकेतल्या लोकांना कळलेलं आहे हा दहशतवादाच्या विरोधातला नाही आहे. कारण की हे इल्लिगल वॉर आहे. काय केलं त्यांनी? इराणच्या प्रमुखाला मारून टाकलं. असं कसं एखाद्या देशाच्या प्रमुखाला तुम्ही असंच मारता तिथल्या लोकांचं इच्छा असल्याशिवाय? बरं, ट्रम्प काय म्हणत होता? आता आम्ही मारलं, आता इराणच्या जनतेने लोकशाही आणावी आणि तिथे आपल्या लोकांना निवडून द्यावं. म्हणजे ट्रम्पची इच्छा होती की इराणमधले लोक आता आंदोलन करतील ते खोमेनी त्याच्या परिवाराच्या विरोधात. पण झालं उलटं, अमेरिकेतले लोक ट्रम्पच्या विरोधात आंदोलन करतात. ही वेळ, याला म्हणतात लोकशाही. लोकशाही म्हणजे जेव्हा तुम्ही जागे असता की सरकार नेमकं काय करतंय, आणि जागे असले लोक की मग वाईट दिवस येत नाही. लोक जागे असले की सरकार मग नीट काम करतं. पण आपल्याकडे तसं होताना दिसत नाही. आता मी तुम्हाला कॉस्ट सांगते ह्या युद्धाची काय काय आहे. संजीव चांदोरकर सरांनी खूप चांगलं फेसबुकला हे सगळं मांडलेलं आहे. मी तुम्हाला वाचून दाखवते. खरं तर दर 1.5 मिनिटाला एक बॉम्ब, क्षेपणास्त्र किंवा ड्रोन, असं 30 दिवस चाललंय. 30 दिवस दर 1.5 मिनिटाला काय ना काय पडते. विचार करा. या 30 दिवसात दोन्ही बाजूकडून 30,000 विविध प्रकारची 30,000 क्षेपणास्त्र डागली गेली दोन्ही बाजूकडून. परस्परांच्या ठिकाणांवर बॉम्ब हल्ले करण्यात आले. 30 दिवस म्हणजे जवळपास 43,000 मिनिटे होतात, म्हणजे सरासरी 1.5 मिनिटाला एक. या हल्ल्यात जवळपास 15,000 ठिकाणे कमी जास्त उद्ध्वस्त झालेली आहे. 15,000 जागा. काही पूर्ण नामशेष झाली आहेत. यात लष्करी तळ, पायाभूत सुविधा, ऊर्जा सुविधा, नागरी वस्त्या यांचा समावेश आहे. सगळे देशांचे मिळून 8,700 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. 8,700, कमी होत नाही. सामान्य नागरिक ज्यांचा काहीच दोष नव्हता. हे युद्ध झाल्याच्या नंतर 2 लोकांचे नाव होतील, नाही तर ट्रम्पचं होईल, नाही खोमेनीचं होईल, आणि मरावं लागतं सामान्य जनतेला. ह्याचा विचार कोणी केलाय का? तर 34,000 नागरिक गंभीर किंवा कमी गंभीर जखमी आहेत, आणि सगळ्यात जास्त इराणमधले लोक आहेत. आत्तापर्यंत $590 बिलियन म्हणजे 50 लाख कोटी, म्हणजे जेवढा भारताचा अर्थसंकल्प आहे या वर्षाचा 30 दिवसात खर्च झालाय.
सगळ्यात जास्त नुकसान इराणच्या अर्थव्यवस्थेत झालं आहे, कारण दोन्हीकडून महासत्ता आहे. अंदाजे 13 लाख कोटी रुपये. युद्ध सुरू होण्यापूर्वी इराण दररोज 1100 कोटी रुपयाचे तेल निर्यात करायचा, जो त्याचा सगळ्यात मोठा आर्थिक स्रोत आहे. ती निर्यात जवळपास बंद पडली आहे. युद्धामुळे इराणची 20% GDP कमी होईल. जवळपास 4 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेखाली ढकलले जातील. प्रत्येक वेळेला युद्ध होतं ना, जे मार्जिनवर असतात लोक, की ज्यांना असं वाटत असतं की आता आपलं उत्पन्न चांगलं झालं आहे, आता सगळे ठीकठाक दिवस आले, परत असं काहीतरी येतं, युद्ध येतं, कोविड येतं, लॉकडाऊनच लागतं, का जे काही त्यांनी तडपुंजी सेव्ह केलेलं असतं, जमवलेलं असतं, ते खर्च करावं लागतं आणि परत ते मागे येतात. हे सामान्य नागरिक तुमच्या आमच्यासारखे घरात बसून ऐकणारे लोकांना कळू पण नाही शकत, पण आपण त्यांचा विचार केला पाहिजे. जवळपास 30 मोठ्या अर्थव्यवस्था यामुळे कमी जास्त बाधित झाल्या आहेत आणि मुख्य कारण ऊर्जेचा तुटवडा. महाग ऊर्जा, खतं, पेट्रोकेमिकल इत्यादी उद्योग ठप्प झालेले आहेत. आणि मानवी यातना, रक्त जवळची माणसं, त्यातल्या अनेकांना आपली पोटची मुलं मुली डोळ्या देखत घालावी लागलेली आहेत. त्यांचं काय, याचं आपण मूल्यांकनच करू शकत नाही. आणि त्यामुळे हे जे आंदोलन चाललेलं आहे, या आंदोलनाची दखल जगभरामध्ये घेतली जाते. नको म्हणताय, ट्रम्पला कंटाळलेली आहे ही जनता. ट्रम्प येऊन काय 10 वर्ष नाही झाले, आता आलेला आहे तो. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्याला आपली लोकशाही टिकवायची असेल तर सत्तेत ज्यांना आपण बसवून दिलेलं आहे ते चूक करत असेल तर आपण प्रत्येक ठिकाणी हे म्हणलं पाहिजे की त्यांचं चुकतंय. जनता जागृत नसेल तर अनेक देश बर्बाद झालेले पाकिस्तानसारखे. धर्माच्या याच्यात अडकून ठेवलंय सगळ्यांना. आपल्याकडे पण अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना आता एवढं अडकून ठेवलं की ते बाहेर येण्याच्या याच्यात नाही आहेत. त्याच्यातनं बाहेर या, अभ्यास करा, विज्ञानाकडे लक्ष द्या आणि जगभरामध्ये काय चाललंय ते बघा, तरच काहीतरी पुढे भविष्य चांगलं दिसू शकतं. या सगळ्या गोष्टीबद्दलच्या मित्रमैत्रिणींनो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. धन्यवाद.